महाभारत भाग क्रमांक 51. शकुनीचा सूड. गांधारीच्या आयुष्याबद्दल एक भाकीत होते. तिचा पहिला पती अल्पायुषी ठरेल. त्या काळाच्या प्रथेनुसार तिचे लग्न एका बकऱ्याशी लावण्यात आले होते. नंतर योग्य वेळी तिला धृतराष्ट्राशी विवाहबद्ध केले गेले. धृतराष्ट्राला जेव्हा कळले की गांधारीचा पहिला विवाह एका प्राण्याशी झाला होता तेव्हा तो संतापला. रागाच्या भरात त्याने गांधारीचे वडील राजा सुबल आणि तिचे बंधू यांना कैदेत टाकण्याचा कठोर निर्णय घेतला. सुबल आणि त्यांचे पुत्र या अपमानामुळे अत्यंत वेदनाग्रस्त झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते सुडासाठी संधी शोधू लागले. कैदेत असताना सुबल दररोज आपला अल्प आहार मुलांना वाटून देत असे. शेवटी केवळ सर्वात धाकटा पुत्र शकुनी तग धरीत राहिला. सुबलाने त्याच्याकडे पाहून म्हटले, तूच आमच्या कुटुंबाचा सूड उगवशील. आमच्या झालेल्या अपमानाचा बदला तूच घेशील. मरण्यापूर्वी सुबलाने एक अनोखा उपाय आखला. त्याने आपल्या पाठीच्या हाडांमधून पासे बनवण्याचा आदेश दिला. त्या पास्यामध्ये एक अद्भुत कपटी शक्ती होती. जमिनीवर पडल्यावर ते शकुनीच्या इच्छेनुसारच अंक दाखवत होते. हे पासेच पुढे शकुनीचे सर्वात प्रभावी अस्त्र बनले. सुबलाने शेवटचा श्वास घेताना शकुनीला सांगितले, हे पासे योग्य वेळी वापर. धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रांचा विनाश याच पास्यामुळे होईल. त्याप्रमाणे शकुनी कारागृहातून सुटला, पण मनात खोलवर धगधगत असलेली सूडाची ज्वाला घेऊन. पुढे दुर्योधनाचा सल्लागार होऊन त्याने कुरुवंशाच्या विनाशाची बीजे रोवली आणि महाभारतात या महायुद्धाचा मार्ग तयार केला.